गुड इव्हनिंग गाईज. गुड इव्हनिंग म्हणजे 10:30 वाजलेत आणि हा व्लॉग म्हणजे सेकंड व्लॉग माझा खूप दिवसानंतर आला आहे. म्हणजे मध्ये आधी कंटेंट भेटत नव्हतं म्हणून काही व्लॉग स्टार्ट केला नव्हता. तर झालं आहे व्लॉगचं. आता हा व्लॉग घेऊया. तर आमच्या गावाची यात्रा आहे. किती तारखेला यात्रा आहे? 3 तारीख ना? 2? अरे हां, आज 1 तारीख आहे. आम्हाला ऑफिसला जायला लागलेलं आज पण, त्यामुळं काही नशिबात नाही सुट्टी आमच्या. त्यामुळं 1 तारीख म्हणजे महाराष्ट्र दिन दिवशी पण आम्हाला सुट्टी नाही भेटली आहे. तर हा ब्लॉग घेतला आहे मी. आता यात्रा आहे गावाची, त्यामुळं गावाच्या यात्रेचा बोललो ब्लॉग काढूया मस्तपैकी. तर गावाची उद्या यात्रा आहे. तू आता काय होतं आहे. आणि मोबाईलची टॉर्च लावून करायला लागते कारण की अंधार आहे. आणि आमच्या गावाला फक्त जिओला रेंज आहे, कळलं. एअरटेलवाले तर काही लावू शकत नाही इकडं टॉवर. एवढा पैसा भेटतो तर टॉवर लावत नाहीत. असली काय बोलायचं. चला आता तुम्हाला दाखवतो उद्या आमचं गाव कसं आहे ते सकाळ सकाळ. गुड मॉर्निंग गाईज. नाव काय द्यायचं? कॅप्टन यो. कॅप्टन कॅप्टन आमचं कॅप्टन. तर सकाळ सकाळ मी आलो आहे आमच्या कॅप्टनपाशी आणि कॅप्टन जाते बाबांपाशी. खेळते पबजी. त्याही बोले. तर गुड मॉर्निंग झालेली तुम्हाला दाखवलं मी. आमचा तो कॅप्टन कुत्रा आहे. ते काल रात्री आमचं एक नियोजन होतं ते दाखवतो. ते दाखवलं काय ते. तर काल रात्री आम्ही मंकी शोल्डर स्कॉच नाही घेतली. एक बॉटल आम्हाला दिसली, आम्ही उचलली आहे. तर असं काय आम्ही पित नाही, तर तुम्ही पण पिऊ नका. आमचा यश पितो. आमचा हा यश स्कॉच पितो. बघा पीत जावा बघ, कळलं. हा स्कॉच पितो, कळलं. मी नाही पित. तर हे आमचं घर आहे जुनं, खूप वर्ष झाले घराला. तर मी गावाला खूप गोरा दिसतोय. नाही असं काही नाही, पण गावाचं वाईबच वेगळं आहे कारण की गावाचं वातावरण खूप वेगळं आहे. आमच्या पुढे नदी आहे, पानशेतची नदी आहे पुढे. गावाला मी सिरियसली जरा थोडं ब्राईटनेस वाटतं तोंडावरती. वाढवलं नाही ब्राईटनेस मी, तर ते दिसतोय, ग्लो दिसतोय तोंडावरती. गावाच्या पाणीमध्ये ते बोलतात ना एक वेगळंच हे. तर बाकीचं आता पुढे आम्हाला नारळ ठेवायचं आहे वरती मंदिरामध्ये. त्यामुळे आम्ही मस्तपैकी आता आवरणार व्यवस्थित आणि वरती जाऊन ते नारळ वगैरे ठेवायचे ते सगळी कामं आहेत, ते दाखवेल मी तुम्हाला. तर आम्ही आता नारळ फोडायला स्टार्ट करतोय. पहिलं घरातला एक नारळ फोडायचा आहे, त्याला घरातल्या देवाऱ्यात हार घालायचा आहे, नारळ फोडायचं आहे. दाखवतो तुम्हाला मी आता. 1 2 साडे माडी 3 फोडून टाक. हा मस्त दिवा विजवलेला आहे. दिवा विजवलेला आहे. आमचा जोश, आम्ही दिवाच विजवला. आता काय करून नाही. काकी शेठने दिवा विजवलाय. रेडी मी झालोय, यश पण झालाय रेडी. आणि आम्ही आता इकडे 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 आम्ही दोघं रेडी झालोय. आता किती मंदिर आहेत वरती? 5 मंदिर ना. 5 मंदिरात जायचं आहे, नारळ फोडायचा आहे, हार लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. माझे फोट फुटलेत. ओके, हे सगळं घेऊन जाणार आहे आम्ही आत्ता. सगळं वरती घेऊन जायचं आहे. आम्ही दरवेळेस गाडी घेऊन जात नाही, पण यावेळेस गाडी घेऊन जायला लागते कारण खूप ऊन आहे आत्ता बाहेर. आणि एवढ्या उन्हात सहन नाही होणार, त्रास खूप होईल. त्यामुळे आता पुढे तुम्हाला दाखवतो. आम्ही नारळ फोडतानाची व्हिडिओ टाकणार आहे मी, मोस्टली तेच दाखवेल. ओके बाय. असं केकताबाईचं मंदिर आहे. पहिल्या नारळ इथं फोडायला लागतो. थांब आतमध्ये दाखवणार एक मिनटं. आमचं केकताबाईचं मंदिर आहे बघा, किती नारळ फोडलेले पहिलेच देवासाठी. आणि असं छोटंच मंदिर आहे. हेच मागं नारळ फोडेल मी, तोपर्यंत हार आणि अगरबत्ती वगैरे सगळं लावायचं आहे मला. आता इथे नारळ फोडतो.
आमचं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि इथं शंकराची पिंड पण आहे. इथं आम्हाला नारळ फोडायचं नाही आहे कारण की इथं आम्हाला नारळ ठेवायला लागतो. हे लावल्याला हार लावायचं फक्त आम्हाला आणि मग सगळे आत्ता आमचे सगळे मंदिरं झाले ते आणि सगळे झाले सगळे आता घरी जाऊन जेवायचं आहे. आम्ही अशीच होतो काहीतरी सगळं आणि आता सगळं संपलेलं आहे. मस्तपैकी आता घरी जाणार आणि जेवणार. तर काही खूप दम लागलाय मला. बस हवा निकल गई. मला सोडून सगळेजण वरती गेलेत. आता बघू त्यांच्यावर पोचतोय का नाही. मी पोचलो आणि करवंद खात होती, नाही तोरणं खात होती ही मायडी आणि माझी मम्मी आणि काकी. कामं नाही त्यांना. मग दाखवतो मी कोणकडे. हे माझे आजोबा, हे माझे आजोबा आहेत, माझ्या बाबांचे सख्खे भाऊ. आता हळूहळू एक ही माझी आता आत्या आजी येणार आहे. आम्ही त्याला म्हातारे बोलतो. बघा ते खात बसलेत, नुसते खात बसलेत. बघा शेंगा खाती. बघा शेंगा खातेत. शेंगा खाली आत्या आहे का? हां शेंगा खाते आत्या. शेंगा खाते. आत्या आज्या म्हणजे आम्ही त्याला म्हातारे बोलतो. शेंगा खाते. आणि ही माझी आत्या, ही पण शेंगा खातीये. आम्हाला व्हिडिओ करून पाठव. हा काका माझा, हा पण काका माझा. पिशव्या खातोय का? मी ब्लॉग करत आहे. आता हे सगळे आता हळूहळू येतात. एवढे आळशी म्हणत ना चालायला. सगळे आळशी आहेत. सगळे आळशी चालायला. सगळे आळशी आहेत चालायला. तुम्हाला सांगतो. ही मम्मी, ही काकी. तुझं नाव काय? दीपक. ही माहितीच आहे. हा माझा विशाल काका. आणि माझं वय झालं म्हणून तुझं काय बोलायचं नको. ही माझी आई. हिचा एक डॉग आहे नाही का तुम्हाला सकाळी दाखवलेला. ही आई माझी. अजून एक. हा बघा लगेच मस्तपैकी असं पाहिजे. ही आत्या माझी, ही पण आत्या माझी आणि मामा माझी. फुल एकदम डीपली गोष्टी बोलत चालणार त्यांचं चालू आहे. आतमधल्या गोष्टी बोलत आहेत. बोलतो आपण कधी आंबे काढायला जायचे. आंबे काढायला जाऊ पण तसं आपल्या जागेचं करून घ्यायचं. मला ते काय करायचं आहे आता. आपली जागा घ्यायची आपल्या नावावर. चला आज काहीतरी चांगलं होणार आहे व्यवहार. उद्या तुमची पुढची पिढी कशी इथे राहणार त्याचं मला काळजी आहे. बघा असंच पाहिजे काहीतरी आहे का नाही. हा त्यासाठी चाललेले एवढे प्रयत्न आहेत माझे. हो कसं चाललंय गराज. निवांत एकदम निवांत. ऑन बिन आणलं कुठलं ऑन देणार डोकराचा ऑन. कुठे गेला काकाला देणार डोकराचा ऑन देणार चिमणीचा ऑन. हे सगळं आमचे गॅरेज. कुठं आमचं गॅरेज? उत्तम नगरला गॅरेज आहे रुद्रेश भाऊंचं. तुम्हाला आम्ही दाखवेलच ज्या दिवशी जाणार. मी जाणारच आहे थोड्या दिवसातच. आणि की आता फिरायचं आमचं आहे. जायचं आहे आम्हाला शेटकडं असं आहे. तर तुम्हाला सांगतो उत्तम नगर होते आपलं गॅरेज. कोंडवे दावडे. मला कुठं नीट सांग मला कोंडवे दावडे उत्तम नगर. ओके. आता लक्षात ठेवा जर कोणाला काय अडचण आली कुठं तिकडं जाताना आपलं बॅक वॉटर आहे ना खडक वाचल्याचं त्या साईडला त्या रस्त्याला आहे. कोणाला काय आलं तर माझा भाऊ आहे तिथं. नाव सांगितलं तर देईलच कधी पण कुठं पण असेल तुम्ही येणार तो एवढं तुम्हाला गॅरंटी देतो. आता माझा दरवेळेसारखा एक पचका होतोच की मी कोणाला ओळखतच नाही. तुम्हें शर्म है? कुछ शर्म आया है? मला सगळ्यांना ओळखतात पण मीच कोणाला ओळखत नाही. कारण की मी खूप छोटा असताना इकडे फिरायचो वगैरे. त्यामुळे आता मी अजून ओळखलं नाही मी कोण आहेत ते. खरंच नाही ओळखलं मी कोण आहेत ते. आता हा ब्लॉग करतोय मंद. माझा ब्लॉग पार्टी दिली पार्टी. तर कोणाचा बर्थडे आज? बर्थडे कोणाचा आहे? पुढची बिडची घ्या की बर्थडे कोणाचा आहे? मेंगे.
तू आम्हाला मामीला बोलवलं ना बरं चला आता चल लय झाला आता तर या आता आज बर्थडे आहे. आज नाही, आज ॲनिव्हर्सरी कोणाची आज? काकी आणि काका काकी आणि काकाची ॲनिव्हर्सरी आहे. प्रमोद काका आणि काकीचं नाव काय? सायली काकीचा पण ॲनिव्हर्सरी आहे. आणि केक आणलेला आहे. केक तो पण असा केक आणलाय, केक उलटा केला, उलटा. बावळट कार्य करते, मला ब्लॉग काढून पण देत नाही. कोण कोणचं राहिलंय? उद्या अण्णांचा बर्थडे ना. हा माझा भाऊ शुभम, तो रुद्रेश नाही का दाखवला व्हिडिओमध्ये, त्याचा हा मोठा भाऊ. उद्या मला बोलवलं, कुठे बोलवलं होतं? आरतीला बोलवलं उद्या आरतीला बोलवलं त्यांनी. जाणार उद्या आरतीला आणि तुम्हाला दाखवतो. मेकअप चालू आहे. आई पाणी पी, अडकल काय. थांबा. ओके चला उभं चला चला बोला. चंदनाच्या ताटात खडी साखरेची वाटी, प्रमोदरावांचं नाव घेते तुम्हा सर्वांसाठी. आता कसं, आता तू पण चल, मेथीची बाई सोडून सगळं चालेल आम्हाला. हा चला थांब बस. हा बोला. नाही चल बोल. जिजाऊ सारखी माता, शिवाजी सारखा पुत्र, सायलीच्या गळ्यात घालतो मंगळसूत्र. आता कसं हॅपी बर्थडे बोला. व्हिडिओ चालू आहे. फोटो नाही, व्हिडिओ चालू आहे. संपला म्हणतोय तो. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अण्णा, हॅपी बर्थडे टू यू. हा तर ऑलरेडी आमचा हा जो डे आहे तो संपलेला आहे आणि तरी पण आम्ही 1 वाजले तरी पण केक कट करतोय. कोणाचा बर्थडे आज? आज आमच्या मामांचा म्हणजे माझ्या काकांचा बर्थडे. तर अगं माझ्या काका, तुझी मामा असं आहे. आणि आमची काकी काहीतरी वेगळा डायलॉग मारते. तर दिस व्लॉग कम्स टू एन एंड. हा व्लॉग इथेच संपतोय. मी माझं गाव दाखवलं, माझ्या गावाची यात्रा दाखवली, बरंच काय काय दाखवलं या ब्लॉग मध्ये. म्हणजे काय रे, बरंच काय काय म्हणजे माझे नातेवाईक तर सगळे दाखवले, किती शाने आहेत. आणि त्यात मी किती नमुना आहे ते पण. आला अगा फोटो आणि व्हिडिओसाठी कधीच माणूस न थांबणारा अशी आमची. इथं पाणी सांगला अशा आमची नमुने आहेत. तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल, कमेंट करा भरभरून. मागच्या ब्लॉगला खूप चांगला प्रतिसाद भेटला मला, तर नेक्स्ट ब्लॉगला पण द्या एवढीच अपेक्षा माझी. आणि ह्या ब्लॉगला सपोर्ट करा आणि लाईक तर करणार. परत तेच बोलतोय, जाऊन द्या, समजून घ्या. ओके, तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, थँक्यू.